रवींद्रनाथ टागोर प्राथमिक विद्यालयात आज थोर समाज सुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली। यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापिका वैशाली नागपुरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला। त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले अमूल्य योगदान, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी दिलेला लढा आणि विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य याविषयी मार्गदर्शन केले। शिक्षकांनीही आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता व घोषवाक्यांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारावर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प केलाय। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलाय। शिक्षकाच्या स्वतःची उघडलेला ती सावित्री आज जगाची शिलेदार सावित्रीबाई फुले महान ज्ञान सर्वांना दिले समाज। सावित्रीबाई फुलेंनी सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव प्राप्ती राजेंद्र वारपे आहे। मी इयत्ता 2री ब मध्ये शिकते। आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या भाषणाबद्दल 2 शब्द बोलून दाखवणार आहे। ते तुम्ही शांततेत ऐकावी ही माझी नम्र विनंती। सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी साताऱ्यातील नायगाव इथे झाला। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यांना माझा नमस्कार। माझे नाव वेदिका ईश्वर पवार, इयत्ता 1ली तुकडी अ। आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो। त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले। त्यांचा जन्म नायगाव इथे झाला। जय हिंद, जय भारत। माझा नमस्कार। माझे नाव ऋषभ भाईदास राठोड आहे। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। सावित्रीबाई फुले हे भारताचे पहिले शिक्षिका होत्या। सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या मुलींची पहिली शाळा काढण्याचा मान मिळवला। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद। नाशिक लोकशाही न्यूज साठी कमलेश वाघ, नाशिक।